नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे खबर लाईट या आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक घरात आहे, पण तरीही लोकांमध्ये सर्वात जास्त गोंधळ निर्माण करणारा विषय आहे. तो म्हणजे केस गळणे, केस पातळ होणे आणि सतत होणारा कोंडा. आजकाल लहान वयापासून ते मोठ्यांपर्यंत, स्त्री असो किंवा पुरुष, एकच तक्रार ऐकायला मिळते. डॉक्टर, माझे केस खूप गळत आहेत. पण इथे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, खरंच केस जास्त गळत आहेत का, की तो शरीराचा नॉर्मल प्रोसेस आहे? कारण प्रत्येक केस गळणं म्हणजे आजार असतोच असं नाही. मित्रांनो, केस गळणं हे नॉर्मल आहे की प्रॉब्लेम, हे कसं ओळखायचं? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. आपल्या शरीरात केस कायमचे राहत नसतात. प्रत्येक केसाचं स्वतःचं एक लाईफ सायकल असतं. 3 टप्पे असतात: वाढण्याचा टप्पा, विश्रांतीचा टप्पा आणि गळण्याचा टप्पा. म्हणजे काय? जुना केस गळल्याशिवाय नवीन केस तयार होत नाही. म्हणूनच दिवसाला काही केस गळणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. साधारणपणे दररोज 50 ते 100 केस गळणं हे पूर्णपणे नॉर्मल मानलं जातं. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. दररोज 100 केस गळले तरीही घाबरण्याचं कारण नाही. केस धुताना जास्त का गळतात? खूप जण म्हणतात, डॉक्टर, मी केस धुतो जेव्हा मुठभर केस माझे निघतात. पण यामागे एक साधं कारण आहे. जे केस आधीच गळण्याच्या स्टेजमध्ये असतात ते धुणं, विंचरणं किंवा कंडिशनर लावल्यानंतर एकदम बाहेर पडणारच ना. याला आपण फ्रिक्शन रिडक्शन इफेक्ट असं म्हणतो. म्हणजे केस अचानक गळत नसतात, ते आधीच गळायला तयार असतात. म्हणून फक्त हेअर वॉश वेळी केस गळाले म्हणून घाबरायचं नाही. मग धोक्याची घंटा कधी वाजते? आता महत्वाचा भाग. जर तुम्हाला काही गोष्टी दिसायला लागल्या तर तो नॉर्मल हेअर फॉल नाही. जसं दिवसाला 100 पेक्षा जास्त केस गळणं, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ केस गळत राहणं, स्कॅल्प दिसायला लागणं, भाग रुंद दिसणं, हेअर ऑइल मागे जाणं, ही सायन्स शरीर काहीतरी सांगत आहे याची सूचना असते. केस गळण्याचं सर्वात मोठं कारण आहे स्ट्रेस. आजच्या काळात सर्वात कॉमन कारण कोणतं असेल तर ते आहे स्ट्रेस. मानसिक ताण शरीरावर थेट परिणाम करतो. जेव्हा शरीराला मोठा ताण येतो, जसं की आजार, ऑपरेशन, वजन झपाट्याने कमी होणं, मानसिक धक्का बसणं, झोपेची कमतरता असणं, तेव्हा शरीर सर्व्हायव्हल मोड मध्ये जातं. आणि शरीर काय करतं माहित आहे? ते केसांची वाढ तात्पुरती थांबवतं. म्हणूनच अनेकांना मोठ्या स्ट्रेस नंतर 2 ते 3 महिन्यांची अचानक केस गळायला सुरुवात होते. लोकांना वाटतं अचानक समस्या सुरू झाली, पण कारण हे आधीच घडलेलं असतं. न्यूट्रिशन डिफिशियन्सी शांतपणे केस करणारा शत्रू आहे. मोठं कारण म्हणजे पोषणाची कमतरता. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या रिपोर्टमध्ये दिसणाऱ्या कमतरता: व्हिटॅमिन डी ची कमी, व्हिटॅमिन B12 ची कमी. पूर्वीच्या अन्नामध्ये पोषण मूल्य जास्त होतं. आज आपण दिसायला तेच पदार्थ खातो, पण त्यामध्ये न्यूट्रिएंट्स हे कमी झाले आहेत. म्हणून शरीर सर्वात आधी कुठे बचत करतं? केस आणि त्वचा. म्हणून केस पातळ होऊ लागतात. महिलांमध्ये केस पातळ होण्याचा वेगळा पॅटर्न. बऱ्याच महिलांना वाटतं टक्कल फक्त पुरुषांना पडतं, पण सत्य हे वेगळं आहे. महिलांमध्ये देखील हेअर थिनिंग होतं, फक्त पॅटर्न हा वेगळा असतो. महिलांमध्ये भाग रुंद होत जातो, वरच्या भागात केस विरळ होतात, पोनीटेल पातळ वाटायला लागते. याला फिमेल पॅटर्न थिनिंग असं म्हणतात. पुरुषांमध्ये काय होतं? पुरुषांमध्ये साधारणपणे हेअर लाईन मागे जाते, कपाळ मोठं दिसायला लागतं, डोक्याच्या मध्यभागी थिनिंग सुरू होतं. याला मेल पॅटर्न हेअर लॉस असं म्हणतात. हे बहुतेक वेळा जेनेटिक असतं. फॅमिली हिस्ट्री का महत्वाची आहे? जर तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या मामांना किंवा आजोबांना लवकर टक्कल पडलं असेल तर तुमच्यात देखील त्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून अर्ली स्टेजमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला तर केस वाचवता येतात. उशीर झाला तर रिग्रोथ मर्यादित राहते.
डॉक्टरांकडे कधी जायचं? काही परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा कन्सल्ट नक्की करावा. जसं 1 महिन्यापेक्षा जास्त हेअरफॉल असेल, स्काल्प दिसू लागला असेल, अचानक एक्सेसिव्ह शेडिंग होत असेल, फॅमिली हिस्ट्री असेल, केसांची डेन्सिटी कमी जाणवत असेल. कारण प्रत्येक हेअरफॉलची ट्रीटमेंट ही वेगळी असते. वन मेडिसिन फॉर एव्हरीवन हे हेअरफॉल मध्ये कधीच काम करत नाही. आता दुसरी मोठी समस्या हा सतत होणारा कोंडा आहे. आता आपण दुसऱ्या कॉमन प्रॉब्लेम कडे वळणार आहोत. खूप जण म्हणतात, डॉक्टर हिवाळ्यामध्ये ठीक आहे, पण मला वर्षभर कोंडा होतो. आणि मग सुरू होतात घरगुती प्रयोग, लिंबू लावणे, दही लावणे, इंटरनेटवरचे उपाय. पण खरंच कोंडा कशामुळे होतो? कोंड्याचं खरं कारण काय आहे? कोंडा म्हणजे फक्त ड्राय स्किन नाही, तो मुख्यतः एका फंगसमुळे होतो. हा फंगस आपल्या सगळ्यांच्या स्काल्पवर असतो. त्याचं नाव आहे मॅलासेसिया. तो नॉर्मल असताना काही त्रास देत नाही, पण काही परिस्थितीमध्ये तो जास्त वाढतो. हवामान बदल, जास्त स्ट्रेस, स्काल्प स्वच्छ न ठेवणे, खूप गॅप देऊन हेअर वॉश करणे आणि मग सुरू होतो डॅन्ड्रफ. लिंबू लावणं मोठी चूक. खूप कॉमन सल्ला, लिंबू लावा. पण डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं झालं तर लिंबू कोंड्यावर उपाय नाही. हो, तात्पुरतं फ्लॅक्स कमी दिसतात, कारण ऍसिडिटीमुळे स्कॅल्प कोरडी होते, पण फंगस हे मरत नाही. उलट इरिटेशन वाढतं आणि कोंडा अजून वर्जन होतो. म्हणजे मित्रांनो, आपण आतापर्यंत समजलो की कोंडा हा फक्त कोरडी त्वचा नसून तो मुख्यतः फंगस वाढल्यामुळे होणारी समस्या आहे. आता सर्वात मोठा पुढचा प्रश्न बघा, कोंडा असेल तर तेल लावावं का? भारतात जवळपास प्रत्येक घरामध्ये एकच सल्ला दिला जातो, डोक्याला तेल लाव, कोंडा कमी होईल. पण वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर ही गोष्ट पूर्णपणे बरोबर नाही. समजून घ्या, जेव्हा आपण स्कॅल्पवर तेल लावतो, तेल एक कोटिंग तयार करतं. आता लक्षात ठेवा, कोंडा फंगसमुळे होतो आणि फंगसला वाढण्यासाठी काय लागतं? ओलावा आणि तेलकट वातावरण. म्हणजेच आपण तेल लावून त्या फंगससाठी परफेक्ट एन्व्हायरमेंट तयार करतो. यामुळे काय होतं? कोंडा कमी न होता तो वाढतो, खाज वाढते, फ्लॅक्स जास्त दिसतात, केस गळणं वाढू शकतं. म्हणून जर तुम्हाला डॅन्ड्रफ प्रोन स्काल्प असेल, स्काल्पवर तेल लावणं टाळा. हो, केसांच्या लांबीला कंडिशनिंग साठी हलकं ऑइल चालू शकतं, पण स्कॅल्प मसाज नाही. योग्य शॅम्पू कसा वापरायचा? अनेक लोक शॅम्पू वापरतात, पण चुकीच्या पद्धतीने, आणि मग म्हणतात काहीच फरक पडत नाही. शॅम्पू वापरण्याची योग्य पद्धत अशी आहे, केस पूर्ण ओले करा, शॅम्पू स्काल्पवर लावा, केसांवर नाही. हलक्या हाताने मसाज करा. सर्वात महत्वाचं, 5 मिनिटं तसंच ठेवा, नंतर वॉश करा. बहुतेक लोक लगेच धुवून टाकतात, म्हणून ऍक्टिव्ह इंग्रेडियंट्स काम करू शकत नाही. OTC वर्सेस मेडिकेटेड शॅम्पू. मार्केटमध्ये 2 प्रकारचे शॅम्पू असतात. रेग्युलर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, यामध्ये माइल्ड अँटी फंगल इंग्रेडियंट्स असतात. उदाहरणार्थ झिंक आधारित इंग्रेडियंट्स, पिरोक्टोन कंपाऊंड्स, हे माइल्ड डॅन्ड्रफ मध्ये उपयोगी आहेत. मेडिकेटेड शॅम्पू, जर डॅन्ड्रफ सेवर असेल तर खाज, लालसरपणा, फ्लेक्स जास्त असतील तर डर्मेटोलॉजिस्ट प्रिस्क्राईब केलेले शॅम्पू लागतात. हे स्वतःहून दीर्घकाळ वापरू नयेत, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा. किती वेळात फरक दिसतो? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. लोक 2-3 दिवस वापरतात आणि मग म्हणतात मला सूट होत नाही. पण स्काल्प ट्रीटमेंटला वेळ लागतो. साधारणतः 3 ते 4 आठवडे नियमित वापर केल्यावर फरक दिसतो. कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे. झोप आणि केस याचा संबंध. आता एक गोष्ट जी अनेकांना माहीत नसते, झोप कमी असेल तर हेअर फॉल वाढतो, कारण डीप स्लीप मध्ये शरीर रिपेअर मोड मध्ये जातं. हार्मोन बॅलन्स तिथेच मेंटेन होतं. रोज जर 5 ते 6 तासच झोप होत असेल तर हेअर ग्रोथ सायकल डिस्टर्ब होते, स्ट्रेस हार्मोन वाढतात, हेअर शेडिंग वाढतं.
म्हणून हेअर ट्रीटमेंट फक्त शॅम्पू किंवा गोळी नाही, लाईफस्टाईल ट्रीटमेंट आहे. केसांसाठी आवश्यक आहार बघा. केस म्हणजे डेड स्ट्रक्चर वाटत असले तरीही त्यांची मुळं जिवंत असतात आणि त्यांना न्यूट्रिएंट्स लागतं. डेली डाएट मध्ये हे असायलाच हवं. प्रोटीन, डाळी, अंडी, कडधान्य, आयर्न, पालक, बीट, खजूर, व्हिटॅमिन डी म्हणजे सूर्यप्रकाश, बी 12, दुग्धजन्य पदार्थ, नट्स आणि सीड्स. क्रॅश डाएटिंग करणाऱ्यांमध्ये हेअर फॉल खूप कॉमन असतो. हेअर केअर बद्दलचे सर्वात मोठे गैरसमज. चला काही मिथ्स क्लिअर करून घेऊया. रोज शॅम्पू केल्याने केस गळतात. चूक. डर्टी स्काल्पमुळे हेअर फॉल वाढतो. तेल लावलं की केस वाढतात. तेल ग्रोथ वाढवत नाही, ते फक्त कंडिशनिंग करतं. महाग सिरम म्हणजे परमनंट सोल्युशन नाही. कॉज ट्रीट केल्याशिवाय फायदा दिसत नाही. एकच मेडिसिन सगळ्यांना चालते. हेअरफॉल मध्ये प्रत्येकाची ट्रीटमेंट ही वेगळी असते. हेअरफॉल ट्रीटमेंट का वेगळी असते? कारणं वेगळी असतात. स्ट्रेस हेअरफॉल, न्यूट्रिशनल हेअरफॉल, हार्मोनल हेअरफॉल, जेनेटिक हेअरफॉल, डॅन्ड्रफ रिलेटेड हेअरफॉल. प्रत्येकाची थेरपी वेगळी, म्हणून रॅन्डम मेडिसिन घेणं टाळावं. उशीर केल्यास काय होतं? एक महत्वाची गोष्ट, हेअर रूट्स कायमचे इनॅक्टिव्ह झाले तर रिग्रोथ मर्यादित राहतो. अर्ली स्टेजमध्ये ट्रीटमेंट घेतली तर 30 ते 40% डेन्सिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. उशीर झाला तर ट्रान्सप्लांट हाच पर्याय उरतो. डेली हेअर केअर रुटीन. सोपं रुटीन बघा. मॉर्निंग बॅलन्स डाएट, हायड्रेशन, अल्टरनेट डेज स्कॅल्प क्लिनिंग, वीकली स्ट्रेस मॅनेजमेंट, ऑइल ओनली हेअर लेंथला आणि डेली 7 ते 8 तास झोप. मित्रांनो, केस गळणं ही फक्त ब्युटी प्रॉब्लेम नाही, तर तो शरीराचा सिग्नल असतो. शरीर सांगत असतं माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून फक्त बाहेरून ट्रीटमेंट नको, आतून शरीर मजबूत करा. योग्य आहार, योग्य झोप, कमी स्ट्रेस आणि योग्य मेडिकल गायडन्स हीच खरी हेअर केअर थेरपी आहे. जर तुम्हाला देखील केस गळणे, कोंडा किंवा स्काल्प प्रॉब्लेम असेल तर पॅनिक होऊ नका, पण इग्नोर सुद्धा करू नका. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली तर केस वाचू शकतात. आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल खबर लाईटला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्यांना हेअर फॉलची खूप चिंता आहे. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.